हॅलो सगळ्यांना, कसे आहात आशा करते तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. तर आज गेले होते मी अंशला स्कूलमधून आणायला, कारण रात्रीचे 9 वाजले होते, 9 9:30. आणि तो सहलीवरून आला होता. व्हॅन घरी नव्हती येणार, अर्धवटच येणार होती, म्हणजे स्कूलमध्ये. तर तिथून त्याला पिक करायचं होतं. तर माझं काम 8 वाजता आवरल्याच्या नंतर मी गेले. म्हटलं आपण स्वतः जाऊन घेऊन यावं, कारण सहलीला घालवायचं हे अंशच्या पप्पांना देखील मी सांगितलं नव्हतं. आणि हे बघा मी घेऊन आले त्याला. खरं तर करमलं नाही, एवढ्या लांब पहिल्यांदा एकटं त्याला सोडले मी. आणि टीचर सांगत होते की त्याला ताप आला होता दुपारी. आणि छान खेळला तो, आणि मस्त आलेला पहिल्यांदा गप्पा सुरू झाल्या त्याच्या. मी त्याला नसतं घालवलं ना, तर पैसे वगैरे असते मी घेतली, पण त्याच्या मनात राहिलं तिला या ना आता. मला गप्पा सांग, टीचरला कसं कळलं तुला ताप आलाय तो? टीचर तुला खेळू दिलं का? ताप आल्यावरती काय मारती काय केलं? तू पण मारायचं ना. हुजेपा आला होता का तो? हुजेपा मग खेळा नाही का तुझ्यापासून? संकेत ते पाणी मारत होते, तुला मारत होते. पाण्यामध्ये त्यासाठीच खेळायला गेले होते, पाणी मारून खेळायला. सगळे तुलाच मारत होते का? आता नेक्स्ट टाइम जाणार आहे की नाही? दोन द्या पहिले. घसरगुंडी मध्ये खेळला का? मग तुला पण जायचं होतं तिथं. हात लवकर घे. हे काय चाललंय बघितलं, तुम्हाला कळालं काय चाललंय? नखरे या दोघांचे. खायचं, घरातलं खायचं म्हटलं ना की असे नखरे असतात. आणि ह्या पोराचं बघा, हेल्मेट बेडवरच का हो? आता ते आपण उचलायचं असेल बरं का. तर पिल्लूला 8 दिवसानंतर आज मोबाईल बघायला मिळाला आहे ना पिल्लू? आणि ही बया सगळ्यात जास्त नखरे हिचे चालत आहेत हल्ली घरात. एक लहान बाळ आल्याचं आम्हाला असं वाटतंय, एवढं नखरे. तर आज व्लॉग बनवायची अजिबात ताकद नाही आहे, कारण अक्षरशः ना मी माझं काम झाल्याच्या नंतर काहीतरी 8:16 टीचरचा मेसेज आला अंशा की या पोराला न्यायला. इतक्या फास्ट पळत गेले ना, 2 रिक्षा बदलल्या, प्लस आमच्या घरापासून थोडंसं लांब आहे रिक्षा स्टँड, तिथपर्यंत चालत. अक्षरशः आता हालचाल करायची ताकद नाही, एवढी मी थकले. आणि अंशपेक्षा जास्त मला उत्सुकता होती त्याच्या सहलीची. मस्त मजा आली त्याला. पण झालं असं की त्याला ताप आला. टीचर म्हणाले त्याला ताप आला दुपारी. पाण्यात भिजता ताप आला आहे ना त्याला, असं बोलला. पाण्यात भिजताच त्याला ताप आला. मग तो जास्त काही खेळला नाही. पण जाऊ दे, खूप दिवसाची त्याची इच्छा होती की जायचं आहे मला पिकनिकला, जसं त्याला कळलं होतं तसं. आणि त्यामुळे तो मोबाईल घेत नव्हता, कारण टीचरने सांगितलं होतं नाही तर नेणार नाही. तर त्याने टीचरचं ऐकलं. 8 दिवस त्याने मोबाईलच बघितला नाही. तर म्हटलं जाऊ देत, त्याला जायचंच आहे तर मग कशाला आपण रोका. मग घालवलं. पण आता आल्याच्या नंतर ताप आहे, मस्त खोकला आहे, आवाज बसला आहे. आणि हे दोघं आता जेवायला बसलेत. खरं तर मी माझं काम करत करत वरण भात लावून गेले होते. भाकरी वगैरे काय नव्हतं, भाजी वगैरे नव्हतं केलं. पण आता माझ्याकडे करायची पण ताकद नव्हती. तर आहे ते खाल्लं या दोघांनी. आता मी पण व्लॉग जास्त मोठा बनवत नाही आहे. आता एवढाच एंड करते व्लॉग, कारण कामं खूप आहेत. पण आता कामं काही नाही करणार मी, तर मस्त आराम करणार आहे. तुम्हाला आपलं ब्लॉग आवडत असतील तर मला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा, कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.